लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेची फेरपडताळणी आता सुरू करण्यात आली आहे। ही फेरपडताळणी करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना लाडक्या बहिणींच्या रोषाला सामोरं जावं लागतंय। हळूहळू ही योजना बंद करण्यात येणार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आणि आता नवीन अपडेटनुसार 19 ऑगस्ट 2025 पासून पात्र महिलांना दरमहा मिळणाऱ्या हप्त्याच्या रकमेबाबत महत्त्वाची घोषणा झाली आहे। आतापर्यंत महिलांना 1500 रुपये मिळत होते, मात्र आता सरकारने हा हप्ता वाढवून दरमहा 2000 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे। म्हणजेच आता प्रत्येक पात्र महिलेला महिन्याला 2000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। नमस्कार मंडळी, आज आपण खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत। लाडकी बहीण योजना 19 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणाऱ्या नवीन अपडेटबद्दल सरकारने दिलेल्या ताज्या माहितीनुसार आता योजनेत काही बदल करण्यात आले आहेत आणि ते बदल प्रत्येक महिलेसाठी जाणून घेणे आवश्यक आहे, कारण हे बदल थेट तुमच्या हप्त्यावर परिणाम करत आहेत। लाडकी बहीण योजना शासनाने महिलांसाठी सुरू केलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या सबळ करणे, त्यांच्या घरगुती खर्चासाठी मदत मिळावी म्हणून यासाठी सरकार दरमहा महिलांच्या बँक खात्यात हप्ता जमा करीत आहे। गेल्या वर्षभरापासून लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे आणि अनेक घरांमध्ये आर्थिक दिलासा मिळाला आहे। आणि आता नवीन अपडेटनुसार 19 ऑगस्ट पासून तुम्हाला दरमहा हप्त्यात 500 रुपये वाढ होणार आहे। पहिल्यांदा 1500 रुपये मिळत होते, तर आता 2000 रुपये प्रति हप्त्यात मिळणार आहेत। आणि हा निर्णय सरकारने महागाई लक्षात घेऊन घेतला आहे, कारण अनेक महिला सांगत होत्या की 1500 रुपयात त्यांचा खर्च भागत नाही, म्हणून सरकारने हप्ता 500 रुपयांनी वाढवून 2000 रुपये केला आहे। हा हप्ता थेट DBT प्रणालीद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। आता पाहूया की हप्ता कधी मिळणार। तर सरकारच्या माहितीनुसार 19 ऑगस्ट 2025 पासून हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल। काही महिलांच्या खात्यात हप्ता 19 तारखेला जमा होईल, तर काहींच्या खात्यात 20 किंवा 21 तारखेला जमा होऊ शकतो, कारण बँकिंग प्रक्रियेमुळे थोडा उशीर होतो। पण 19 ते 22 ऑगस्ट 25 या दरम्यान सर्व पात्र महिलांच्या खात्यात हा हप्ता पोहोचवून दिला जाईल। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण सविस्तर माहिती पाहूया की कोणत्या महिलांना हप्ता मिळणार आहे आणि कोणत्या महिला पात्र ठरणार आहेत। तर पहिले म्हणजे ज्यांचे वय किंवा 21 ते 65 वर्ष दरम्यान आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळेल। दुसरं म्हणजे ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे अशा महिलांना हा हप्ता मिळणार आहे। तिसरं म्हणजे ज्यांनी आपलं KYC पूर्ण केलंय त्यांना सुद्धा हा कोणतीही अडचण न होता पैसे थेट खात्यात जमा होतील। आणि चौथं म्हणजे ज्यांच्या घरात कोणतीही शासकीय नोकरी करीत नाही अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। सरकारनं सांगितलंय की 19 ऑगस्ट 2025 पासून तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यातील महिला लाभार्थ्यांची नवीन यादी तयार होईल आणि त्या यादीत नाव असलेल्या महिलांना थेट हप्ता जमा केला जाईल। जर नाव नसेल तर त्या महिलांनी गाव पातळीवर ग्रामसेवक किंवा तलाठी यांच्याकडे चौकशी करावी, तसेच बँकेत KYC पूर्ण करणे अत्यावश्यक आहे। लाडकी बहीण योजना पारदर्शक ठेवण्यासाठी आता डिजिटल पद्धतीने सर्व माहिती तपासली जाणार आहे। म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते आणि कुटुंबाची माहिती या सर्वांचा ताळमेळ घालून यादी तयार होणार आहे। त्यामुळे फसवणूक करणाऱ्या महिला आपोआप या योजनेतून अपात्र ठरणार आहेत। आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या हप्त्याचा उपयोग कशासाठी करता येईल, आणि अनेक महिला हा पैसा घरगुती उपयोग भागवण्यासाठी करतात। म्हणूनच जर अजून कोणत्याही महिलेनं KYC केलेलं नसेल तर ताबडतोब बँकेत जाऊन KYC पूर्ण करून घ्या। जर तुमचं KYC नसेल तर तुम्हाला हप्ता येणार नाही। अन्यथा 19 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या नवीन यादीत तुमचं नाव येणार नाही आणि तुम्ही या हप्त्याला मुकाल। तर शेवटी सांगायचं म्हणजे 19 ऑगस्ट 2025 पासून लाडकी बहीण योजनेतून प्रत्येक पात्र महिलेला हे 2000 रुपये हप्ता मिळणार आहे आणि बँक खात्यात थेट पैसा जमा होणार आहे। सरकारने हप्ता मिळवण्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे, पण यासाठी पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे। जसं तुम्हाला सांगितलं, KYC अपडेट करून घ्या आणि तुमची पात्रता साबित करून द्या।
तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थी महिलांपर्यंत शेअर करा आणि आपण सुद्धा या योजनेचा लाभ घ्या. तर मिळूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.